आपण तयार करत आहोत बायोडायनामिक खत। हा खत कशा प्रकारे तयार करायचा हे जाणून घेऊया। 3x2 चा खड्डा 1 फूट खोल पहिले तयार केला। त्याच्यानंतर 60 किलो शेणखत घेतला। त्याच्यामध्ये 200 ग्रॅम अंड्याची भुट्टी तयार करून मिक्स करण्यात आली। त्याच्यानंतर अर्धा लिटर पाण्यामध्ये 100 ग्रॅम गूळ घेऊन त्याचा द्रावण तयार करून शिंपायचा। अशा प्रकारे याच्यामध्ये अर्धा किलो भुट्टीचा डस्ट घेऊन तो मिक्स करण्यात येत आहे। शेणाचा मिश्रण हा मिक्स करण्यात आला। अशा पद्धतीने मिक्स करण्यात येत आहे। आपण लाडू तयार करतो त्या पद्धतीने शेणाचा अशा पद्धतीचा गोळा तयार करायचा। त्याच्यानंतर हा खड्ड्यामध्ये प्रकारे ठेवायचा। आपण आपले कितीही क्षेत्र असो या कंपनीचे प्रोडक्ट आपण फक्त अर्धा एकरसाठी एकदा वापरून पाहावे शेतकरी मित्रांनो। याचा खूप म्हणजे खूप जबरदस्त असा रिझल्ट आहे। या खड्ड्यात पूर्ण गोले भरून झाल्याच्या नंतर ते आरामात या पद्धतीने समान करायचे। आता हा खड्डा क्लिअर झालेला आहे। हाताच्या अंगठ्याने दोन्ही साईडला 5-5 छिद्रे पाडायचं। आणि हे 5 नंबर अशा पद्धतीने 6 छिद्रे झालेले आहेत। याच्यानंतर हा जो आपण बायोडायनामिक घेतलेला आहे हा आपण प्रत्येक छिद्रामध्ये हा टाकायचा आहे। प्रत्येक गोलामध्ये एक टाकायचा आहे। प्रत्येक हा 2 नंबर 3 नंबर 4 नंबर अशा पद्धतीने पहिले ठेवायचे। अशा पद्धतीने ही समूह एक ह्या खड्ड्यामध्ये टाकायचे। डायनामिक द्रावण हा अर्ध्या लिटर पाण्यामध्ये घ्यायचा आणि हा अशा पद्धतीने या ठिकाणी पिरून टाकायचा। पिरून झाल्याच्या नंतर हा द्रावण मिक्स करायचं। आता हा द्रावण मिक्स झालेला आहे। त्याच्यानंतर हा थोडा थोडा प्रत्येक खड्ड्यामध्ये टाकायचा आहे। आणि हा शक्यतोवर अर्ध्या लिटर पाण्यामध्येच घ्यायचं। त्याच्यानंतर हे छिद्र अशा पद्धतीने बुजवून घ्यायचं। आता ही प्रक्रिया पूर्ण संपलेली आहे। अशा पद्धतीने पोता घ्यायचं, ओला करून घ्यायचं। ओला झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने हा टाकून घ्यायचं। टाकून घ्यायचं पूर्ण झालेली आहे। हा खड्डा पूर्ण झालेला आहे। हा खड्डा सुटणार नाही याच्यासाठी आपल्याला दररोज याची पाहणी करावी लागेल आणि हा सुटणार नाही याच्यासाठी याच्यावर पाणी सुद्धा टाकावे लागेल। याची सर्वांनी दक्षता घ्यावी। हा खड्डा 15 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर
याची पलटी मारणे. त्याच्यानंतर हा खड्डा 7-7 दिवसाने पलटवणे. 2 महिन्यापर्यंत एक हप्त्याने याची क्रिया ही चालू राहील. हा खड्डा S9 2 महिन्यामध्ये हा तयार होईल. त्याच्यानंतर हा आपण आपल्या कोणत्याही समोरच्या क्रियेसाठी वापरता येऊ शकते. आमची माणसं